इसका बंद है ना, बंद है ना, 3 पॉइंट है ना, यस अभी ओके क्या? बजट में कितना दे रहे रुपया तो इतना दे देंगे। कितना? टीवी 20 नंबर ऑन किया है। थोड़ा एक बार फ्रेम बताओ ना। ऑर्डर चेक करो। हेलो हाँ बोल किसी और चेक अंदर हो भाई। हाँ ओके ऑडियो ओके 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 क्या आदिल भाई देखो आदिल भाई ओके आदिल भाई यस यस ओके सुन सर। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर जयश्री पाटील जे आहेत, एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या जे आरक्षणाच्या गलीचं राजकारण चाललेलं आहे त्याच्यावर जे आपलं मत व्यक्त करतील आणि त्यांनी ज्या प्रकारे कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत त्याबाबत त्यांची काय कारवाई आणि काय प्रक्रिया राबवत आहेत त्याबद्दल ते सांगतील। नमस्कार। आज मला संजय राऊतांची कान उघडणी करायची आहे। संजय राऊत, तुम्हाला वेगवेगळे भाष्य करणं म्हणजे काय फार शहाणपणा वाटतो का? मला हे कळत नाही कोणतं शहाणपण आहे। माननीय उच्च न्यायालयातले ज्या जज आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट आरोप करता, म्हणजे न्यायालयाचा तुम्ही अपमानच करत नाही, अवमानच करत नाही, तर तुम्ही न्यायालयाला स्कॅन्डलच ठरवता। हे वागणं आणि हे बोलणं तुमचं अतिशय चुकीचं आहे। आणि जर अशा प्रकारे संजय राऊत तुम्ही जर व्यर्थ तुमची बडबड वायफाय बडबड जर तुम्ही बंद केली नाही तर झालेल्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयातल्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे तुमची तक्रार करणार आहोत। एवढंच नाही संजय राऊत, संविधानाचा जरा अभ्यास करायचा। फालतूची बडबड केल्याने होत नसते, हुशारकी जमत नसते। ती शरद पवारकडे जाऊन चुळबुळू मी याच्याकडे जाऊन बोलबाल, त्याच्याकडे जाऊन बोलबाल, ते बाकी मीडियाला खूप बघितलेली आहे। ती तशी हुशारकी नव्हे। इथे कायदा आणि संविधान याचा अभ्यास करणंच गरजेचं आहे। अभ्यास न करता जर व्यर्थशी अशी बडबड केली आणि न्यायालयाच्या कामकाजावर जर ताशेरे ओढण्याचा किंवा न्यायमूर्तींच्या बद्दल जर चुकीची बडबड करण्याचा प्रयत्न केला तरी अत्यंत चुकीचं आहे। कायदेशीर फळं भोगावे लागतील। आर्टिकल 215 नुसार तुमच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत। एवढंच नव्हे संजय राऊत, तुम्हाला संविधानाने मुभा दिलेली नाही। संविधानाचे आर्टिकल 19(2) वाचा, तुम्हाला कळेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा बाधा आणलेली आहे जर तुम्ही न्यायालयाच्या बाबतीत किंवा इतर अशा प्रकरणांच्या बाबतीत काही जर आपले मत व्यक्त केलात तर। कोणता शहाणपणा आहे हा? म्हणून आम्ही तुमच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करणार आहोत। एवढंच नव्हे संजय राऊत, नुसतं माझा अधिकार अधिकार अधिकार, माझा बोलण्याचा अधिकार, माझा स्वातंत्र्य हे काही नाही। संजय राऊत, अभ्यास करा आर्टिकल 51A चा। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या अधिकारासोबत तुमचे कर्तव्य, आणि त्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही व्यक्तीने न्यायालयाच्या कामकाजावर शंका किंवा कोणत्याही प्रकारचं जे न्यायालय आहे त्यांची प्रतिमा मलिन करता कामा नये। हे तुमचं कर्तव्य आहे। हे करण्यासाठी तुम्ही हे जे तुम्ही केलेलं आहे काम, न्यायालयावर जे तुम्ही अशा प्रकारचे जे आरोप केलेला आहे ते अत्यंत चुकीचे आहे। माननीय सन्माननीय न्यायमूर्तींना म्हणता भाजपाच्या प्रवक्त्या होत्या, म्हणजे राजकारणात तुम्ही न्यायालय आणता।
मला तर हे शेमफुल वाटते संजय राऊत. तुम्हाला माहित आहे का अरुंधती रायचा खटला काय? त्याच्यामध्ये अशाच वायफळ बडबड करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दलचा निर्णय आलेला आहे. तेवढंच नव्हे तर CK दप्तरी प्रकरणात सुद्धा न्यायालयाने प्रतिबंध घातलेला आहे की अशा प्रकारे जर कोणी वायफळ बडबड करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जावी. प्रशांत भूषणच्या प्रकरणामध्ये संजय राऊत थोडा अभ्यास करायचं. ते टिंगल टवाळी नव्हे संजय राऊत, हे न्यायालय आहे. भारताचे कोट्यावधी लोक, या जगातली सगळ्याधिक सुंदर अशी ज्युडिशरी असलेलं हे भारताचं न्यायालय आहे. आणि याच्यावर तुम्ही उचलली जी लावली टाळ्याला. संजय राऊत हे सगळं बंद करा. प्रशांत भूषणच्या प्रकरणामध्ये सुद्धा कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई करण्यात आलेली आहे. म्हणून सन्माननीय रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे आम्ही तुमच्या विरोधात तक्रार देणार आहोत आणि तुमच्यावर फौजदारी कारवाई सुद्धा करण्यासाठी आम्ही माननीय CPंकडे अर्ज करणार आहोत. आता मला यायचंय जरंगेवर. अरे बाबा जरंगे, मला तुम्हाला हे सांगायचंय जरंगे, असा कसा माणूस आहेस बाबा? काय चालवलंस हे? म्हणत होतास ना की मी मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहे आणि माझ्या समाजातल्या लोकांचे झालेले गुन्हे मी रद्द करून आणणार आहे. कसले गुन्हे रद्द केलेत बाबा जरंगे? उलट गुन्हे दाखल झालेत. हे काय हे? म्हणून जरंगे, मला तुला स्पष्ट सांगायचं आहे की अशा प्रकारचं वर्तन आहे बंद करायचं. म्हणतो सगळ्यांना की मी अंतरवली सराटीमध्ये फिरू देणार नाहीत नेत्यांना. अरे काय बापाच्या घरची आहे का अंतरवली सराटी? काय त्याने तुझे मुचके बांधले जाईल जरंग्या? तुला सुद्धा अंतरवली सराटीमध्ये फिरू दिलं जाणार नाही जर तुझं शहाणपणाचं बोलणं, हे मूर्खपणाचं बोलणं जर तू थांबवलं नाहीस तर. म्हणून जरंगे, आपल्या मर्यादेत राहा. तुला काही ढेकळं कळत नाही जरंगे, तुला काही कळत नाही. आणि म्हणतो तू मी 1994चा GR जो आहे मी चॅलेंज करणार आहे. अरे काय चॅलेंज करणार होणार आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोग जे आहे तो देखील कायद्यान्वये योग्य ठरवलेला आहे. आता राहिलं काय त्याच्यात? आता कोणती माझ्या मराठा भावांची तू अशी दिशाभूल परत लावलेली आहे? आता परत म्हणतो मी उपोषण. अरे कसलं तुझं उपोषण? आम्हाला काय माहित तुझं काय उपोषण आहे काय ते? फक्त आणि फक्त लोकांना एका भावनिक मुद्द्यामध्ये गुंतून ठेवणं, अभ्यासाला लागलेल्या तरुणांना त्याच्यापासून दूर करणं, व्यसनाधीन करणं. बघितला तुझा मुंबईतला मोर्चा? असा नालायकीचा मोर्चा तुझ्यासारखा कुणी काढलेला नाही रे बाबा. तुझ्या सुद्धा आवाक्यात नव्हतं, तुला सुद्धा तुझं स्वतःवर कंट्रोल नव्हतं. म्हणून जरंगे, तुला सांगतो हे शहाणपण नव्हे, तू असं वागणं बंद कर. हे संविधानाचं राज्य आहे, थोडासा अभ्यास कर. तुला आत्ताच सांगते मी, तुला काही ढेकळं कळत नाही. सदावर्ते साहेब, आज औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून डिस्चार्ज झाल्यानंतर जरांगेस अंतरवाली सराटीमध्ये पहिल्यांदा दाखल झाले. गुलाल उधळला गेला, मोठा जल्लोष झाला. तुमची काही अरे जरेंगे, कम उम्र में सटिया गए जैसा साला कुछ ना कुछ करते रहता है. अरे किती वेळेस गुलाल उधळायचा? अरे किती वेळेस बार उडवायचा? अरे बाबा, हे सोंग केल्यासारखं थांबवायचं. अरे बाबा, हे ऐसा चाले ना. कानून के नजरों में वही सत्य होता है जिसका कोई मूलभूत आधार होता है. और मेरे मराठा भाई जो है वो क्षत्रिय जैसे है, लड़वैये है. वो पिछड़े कभी भी नहीं कहे गए हैं. उसका मतलब ये है राज करती जमात है मेरे मराठा भाई. आणि त्याच्यामुळे हे गुलाल उधळा उधळीचा कार्यक्रमच फक्त जरंगे करू शकतो. कारण गुलाल उधळीच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक होऊ शकते, गुलाल फेक होऊ शकते. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा गुलाल फेकीचा म्हणजे कार्यक्रम सुद्धा एपिसोड, म्हणजे त्याच्या सिरियल मधला एक एपिसोड आहे. गुलाल उधळीचा कार्यक्रम सुद्धा म्हणजे एपिसोड आहे जरंगेच्या याच्यामधला, सिरियल मधला. मला हे सांगायचंय अत्यंत नम्रपणे की
माननीय ओबीसी नेत्यांनी, मग ते सर्वच राजकीय पक्षाचे ओबीसी नेते असतील, भटक्या विमुक्तांचे नेते असतील, त्यांना मला सगळ्यांना एक आव्हान करायचंय, एक विनंती करायची. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या राजकीय चुली तुम्ही घरी ठेवा आणि तुमच्यावर कोणी अन्याय करणार नाही, समूहावर कोणी अन्याय करणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या राजकीय चुली घरात ठेवून, तुमच्या राजकीय पक्षाच्या ऑफिस आहेत, कार्यालयांमध्ये ठेवून तुम्ही ओबीसी, त्याचबरोबर भटक्या विमुक्त, त्याचबरोबर जे वंचित घटक आहेत, मग ते म्हणजे भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणांपासून, कुडमुड्या जोशींपासून ते थेट आणि थेट ओबीसी भाऊ असतील, मग त्याच्यामध्ये सुतार भाऊ असतील, त्याच्यामध्ये कुंभार भाऊ असतील, त्याच्यामध्ये शिंपी भाऊ असतील, त्याच्यामध्ये जे जे भाऊ असतील, भटक्यांमध्ये वंजारी भाऊ असतील, धनगर भाऊ असतील, ओबीसीमधले कुणबी, खरे कुणबी भाऊ असतील, तिरळे कुणबी, खेडुले कुणबी, ह्या सगळ्यांनी, तेली भाऊ असतील, ह्या सगळ्या नेतृत्वांनी एकत्रितपणे एक वाक्यता असली पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा, नाही तर तुमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण दिसेनासं होईल, हक्काचं आरक्षण दिसेनासं होईल. हे मी कळकळीचं आव्हान माननीय म्हणजे ओबीसीचे नेते, जे माननीय छगन भुजबळ साहेब असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय काँग्रेसमधले वडेट्टीवार साहेब असतील, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब असतील, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो माननीय डॉक्टर बी.डी. चव्हाण असतील, माननीय प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेडचे शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्या आपले लिंगे साहेब असतील, हक्के साहेब असतील, ह्या सगळ्यांना मला एक कळकळीचं आव्हान करायचं आहे की तुम्ही वज्रमुठ बांधा. संविधानाची ताकद ही वज्रमुठेमध्ये आहे. वायफळ बोलणाऱ्या जरंगेला उत्तर कायदेशीर आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जोपर्यंत एकतेने नांदणार नाही तोपर्यंत जरंगेने जे काही लोक सोडलेत पपेट्स, त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आणि म्हणून जरंगेसारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगेसारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगेसारख्या पोपटपंची विचाराच्या माणसाला जर थांबवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, डंके की चोट पे तुमची वज्रमूठ आवश्यक आहे. तुमची वज्रमूठ एक जर झाली तर भारताच्या संविधानातली ताकद तुमच्या सोबत आहे आणि जरंगेसाठीचा जो शासन निर्णय तो पाणी कम चाय आहे. जरंगेसाठीचा जो शासन निर्णय, जे लॉलीपॉप जरंगेचा आहे, जे दिलेला आईस्क्रेट आहे, तो पाणी कम चाय आहे. मी डंक्याची चोट पे सांगतो. आणि परंतु त्याच्यासाठी तुमच्या एकतेची गरज आहे. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचंय की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे, जरंगे कुणावर व्यक्त होत आहे, म्हणे नेत्यांना गावात नो एंट्री. जरंगे, इंग्रज गेले, त्याचबरोबर घराणेशाहीवर चौकडी बसलेली आहे. हे ते राज्य नाही, हे राज्य आहे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचं, जिथं घराणेशाहीला पूर्ण विराम आहे. आणि तुला सांगतो, ही तुझ्या बापाची शेती नाही बे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. हे जरंग्या, तुझ्या बापाची शेती नाही. सार्वजनिक रस्ते गावातले थांबवण्यासाठी तू काय मालक लागून गेला नाही खुळखुळ्या. खुळखुळ्या, तू काय मालक लागून गेला नाहीस. बरोबर आहे, तुला चपटी म्हणतात. चपटी पिऊन बोलायलास की काय तू? चपटी पिऊन बोलायलास की काय तू? हे नाही चाले. अबे जरंग्या, तुला माहित असू दे, विद्यमान सरकारमधले महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना आतापर्यंत काँग्रेस यांच्या काळात पानंद रस्ते आणि शेत रस्ते नव्हते, स्मशानभूम्या नव्हत्या. त्या रस्ते आणि स्मशानभूम्या सगळ्या सामान्य कष्टकऱ्यांना, अल्पभूधारकांना, छोट्या शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्ते करून दिलेले आहेत.
रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापानं किंवा तुझ्या आजोबानं तुला दिलेला नाही. आणि राहिला प्रश्न, ह्याला बघून घेतो त्याला बघून घेतो. हे जरंग्या, तू ना उपडून भारे बांधू शकत नाहीस, कारण भारे बांधायसाठी ना जरंग्या माणसामध्ये शक्ती लागत असती रे. कारण निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय, निंदावं लागतंय, खुरपावं लागतंय, मग बांधावं लागतंय. आणि त्याच्यासाठी ना तर तुझ्यात शक्ती आहे, कारण तू एक पपेट आहेस, कारण तुझ्यात शक्ती नाहीये, कारण तू एक पपेट आहेस. आणि म्हणून मला त्या पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्या प्रकारे जरंगे व्यक्त होत आहे त्याच्या व्यक्त होण्यामध्ये आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तो म्हणतो शासनाच्या GRच्या बाबतीमध्ये मला हे म्हणायचं आहे की शासनाचे GR चा अर्थ, शासनाच्या GRचं काय आयुष्य आहे, काय भविष्य आहे, काय भविष्य आहे हे अल्पावधीत समजेल. म्हणे 17 तारखेपर्यंत प्रमाणपत्र नाही दिले तर म्हणे अबे मला वाटतं ते आमच्या त्या दाढीवाल्या मिया भाई बोलो भाई भाईजान मामूजान भाईजान जरंगे जान भाईजान मामूजान भाईजान जरंगे जान म्हणतात ना. वान नाही तर गुण आला. मला वाटायला इथे जे भाईजान मामूजान जे भेटायला आले ते आझाद मैदानामध्ये व्यवस्था करू लागले सगळी. हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारेच असायला पाहिजेत, नसतील तर त्यांची सोय करता येत असते आम्हाला कायद्याप्रमाणे. सगळे व्हिडिओ आम्ही पाहत आहोत की कोणी काय काय केलं, कोणी काय काय सांगितलं, काय काय पुरवलं ते आम्ही स्क्रुटिनी करत आहोत जरंगे. परंतु त्या आधारावर जरंगे जर व्यक्त होत असेल की 17 तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिले तर बरोबर उत्तर दिलंय सन्मान्य महसूल मंत्र्यांनी, बावनकुळे साहेबांनी. ए जरंग्या, मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नसते बे. अबे हे जरंग्या, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसते बे. अबे कोणत्या तरी तलाट्याला, ग्रामसेवकाला तरी जाऊन विचार म्हणा हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरतंय का. आणि तसं जर झालं ना तर तुम्हाला सांगतो जे कोणी कैकाडी भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात, जे कोणी माझे बंजारा भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात, जे कोणी धनगर भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं जरंग्या की संविधान निर्मात्यांनी ज्या गोष्टी तात्विक सांगितलेल्या आहेत त्या तात्विक गोष्टीच्या पुढे नेण्यासाठी तुझे जे कोणी म्हणजे तू जे दाखवतोस ना की हे पास ते नापास, ते पास हे नापास, हे तुझं राजकारण इथं चालणार नाही. कारण हे संविधानिक तात्विकतेवर चालणाऱ्या बाबी असतात. सांगायचंच म्हणजे जरंग्या एवढ्या खालच्या पातळीवर उतरला आहे, जरंग्याच्या डोक्यात एवढी जात घुसली आहे की तो मराठा युवकांमध्ये स्वतःला चमकोगिरी मराठा युवकांमध्ये चमकोगिरी करण्यासाठी जरंग्या म्हणतो की शिंदे साहेबांना किती मार्क मिळाले. शिंदे साहेबांना म्हणतो आरक्षण आंदोलनात शिंदे साहेबांना चांगले मार्क. तू साला किती पास आहेस बे, तू साला किती गुणांकन आहे बे तुझं, तू साला गावात शिकला नाहीस, काय शिक्षण झालं बे तुझं प्रमाणपत्र तरी बघू दे बे तुला. अबे काय मिट्टू पप्पी दे मिट्टू पप्पी दे सारखं तुला कोणीतरी डोक्यात टाकतंय. त्या प्रकारचं व्यक्त होणं म्हणजे ज्ञान अर्जनात मध्ये आपण काहीतरी उंच पातळी गाठली असं होत नाही. म्हणे शिंदे साहेबांना चांगले मार्क म्हणजे दाखवायचं की मी मराठा पुढाऱ्यांचा किती लखते जिगर आहे, मी मराठा पुढाऱ्यांचा किती लखते जिगर आहे. आणि मग सांगायचं फडणवीसांचं परीक्षेचा निकाल लागायचं. तू कोण बे लागणारा, तू चौथी पास झालास काय, तुला माहित आहे का LLB ची डिग्री काय असते, तुला माहित आहे का माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट कुठून मिळालेली माहिती आहे तुला. जपान नावाचा देश ऐकलास, किती पुढे गेलेला देश आहे माहिती आहे तुला, किती पुढारलेला देश आहे माहिती आहे तुला. मला कोणालाही म्हणायचं नाही जरंग्या तू काय घुटना, तू किती घुटना आहेस
तू किती घुटणायस हे मोजमाप मला करायचं नाही, परंतु खबरदार तू शिक्षणावर तरी बोलू नको यार. तू फक्त बाजारावर बोल, तुझा बाजारभाव किती वाढला, आता तू किती रेती, किती टन रेती, किती बरास रेती, किती टिप्पर रेती, ह्याच्यावर बोललेलं तुझं समजू शकतंय माणूस. आणि तू मला सांग जरंगे, तू जे आहेस ना, तू मागास वर्गीयांना हिनवण्याच्या भानगडीत पडू नको. याला असं त्याला तसं म्हणून त्याचं कारण तुझी काय प्रामाणिकता आहे हे दिसून येत आहे. तू जे आहेस, ज्या प्रकारे तू जरा बघ, भटक्या विमुक्त म्हणजे आमचे जे म्हणजे घिसडी भावांचं नेतृत्व करणारे लोक, आमचे जे वडार भावाचे नेतृत्व करणारे लोक, आमचे कैकाडी भावाचे नेतृत्व करणारी जी माणसं आहेत, त्या माणसांकडे बघ, त्या माणसांची अवस्था काय असते, आंदोलन करण्यासाठी किती त्रास करून घ्यावा लागतो. अबे तुझं तर मी तुला सांगतो, सिरियल मधल्यासारखं तुझ्या अंगावर की नाही फुलाचा वर्षाव बी तयारच राहते, तुला बोलण्यासाठी तयारच असते, तुला स्क्रिप्ट बी तयारच राहते. तुझं सगळं काही तुला सांगतो, जे काही आंदोलनाचं आयुष्य आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे. तुझं आंदोलनाचं आयुष्य हे सर्वंकष तुला सांगतो सिरियल आहे. तुझं सर्वंकष आंदोलन हे पपेट आहे. तुझं सर्वंकष आंदोलन हे मिट्टू पप्पी दे, मिट्टू पप्पी दे जसं म्हणल्यानंतर मिट्टू पप्पी दे म्हणते, तशा प्रकारचं तुझं आंदोलन आहे. त्यामुळे जरंगेला ह्या पुढं जर गावांमध्ये बंदी ही अत्यंत गंभीर बाब आहे. या गंभीर बाबीवर शासनानं जरंगेची सोय करावी. आणि त्याचबरोबर मला माझ्या ओबीसी भावांना स्पष्टपणे सांगायचंय की कोणी चिंता करण्याची गरज नाही. याचाच अर्थ जरंगेला माहित आहे की त्या शासन निर्णयामध्ये जे आहे जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही, दिलं जाऊ शकत नाही, म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे. म्हणून तो म्हणतो की 17 तारखेच्या नंतर प्रमाणपत्र नाही मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्याकडून जे कानमंत्र मिळते ते घ्यायचं, रसद सनद सगळी घ्यायची आणि परत पोपटासारखं बोलायचं पोपटासारखं बोलायचं बोल बच्चन करायचं. सदावर्ते साहेब, मराठा समन्वयक आणि अभ्यासक आहेत संजय लाटे पाटील, मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की मी हा रथ एकटा सोडतोय, त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे हे आहेत वयोवृद्ध पुढारी शरद पवार गटाची जे काही म्हणजे सहकारात जी लोक आहेत, त्या लोकांच्या अनुषंगानं आजकाल कसे माहितीये का, ह्युमन रिसोर्स पुरवला जातो जरंगेला, साधन सामुग्री असेल, ह्युमन रिसोर्स असेल. त्याचबरोबर उद्धवचे जे काही उरले सुरले आहेत त्याच्या माध्यमातून ह्युमन रिसोर्स पुरवला जातो. आणि त्यामुळे जरंगेमध्ये एक आविर्भाव तयार झालेला आहे की जरंगे म्हणजे सब कुछ सर्वांकश, परंतु जरंगे कुछ भी नहीं है, कुछ भी अंकश नहीं है. जरंगे इज इक्वल टू, कारण जरंगेचं असं आहे की इज इक्वल टू 0 याच्यासाठी म्हणतो मी की जरंगेला ना तर संविधानाचं ज्ञान आहे. जरंगे आज कसा व्यक्त झाला, म्हणे मी GR चॅलेंज करतो. अरे GR कसा चॅलेंज करतो, ज्या मागासलेपणाच्या आधारावर मंडल कमिशनला सर्वोच्च न्यायालयाने नक्की निश्चित केलेलं आहे, स्थिर स्थावर केलेलं आहे. त्याच्यामुळं जरंगेच्या मनामध्ये जे आहे ते, जरंगे म्हणजे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे मोठे प्रोडक्शन हाऊस असतात, त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये एक हिरो आपला ठेवणीतला असतो. प्रोडक्शन हाऊस मधले हिरो ठेवणीतले असतात, सिरियलमध्ये सुद्धा ठेवणीतले हिरो असतात. म्हणजे त्या प्रोडक्शन हाऊसचा, त्या सिरियल मधला ठेवणीतला हिरो काढायचा आणि त्याला चालवत राहायचं. तशा प्रकारे जरंगे सुद्धा एका राजकीय ठेवणीतला आहे आणि त्या ठेवणीतला असल्यामुळं जरंगेला असं वाटतंय की शरद पवार, उद्धव म्हणजे सर्वंकष महाराष्ट्र आहे. कारण जरंगे जे आहे स्वप्नामधलं कुस्ती खेळत राहतो, स्वप्नातली कुस्ती खेळत राहतो. जरंग्याला खरी कुस्ती माहित नाही, खरं मलखांब माहित नाही. आणि तुम्हाला सांगतो, जे चपटीवाला असतंय त्याला काय माहित असतंय, असं ते एकूण जरंगेच्या बाबतीतलं प्रश्न आहे. संजय लाटे पाटील परत एकदा पुढे असं म्हणतात, आरोप करताना ड्राफ्ट एकंदरीत हा जो आरक्षणाच्या संदर्भात होता किंवा जे राधाकृष्ण विखे पाटील माहिती घेऊन गेले होते किंवा एकंदरीत ड्राफ्ट घेऊन येतो, तो सर्वात
अगोदर यांनाच माहिती होता जरांगेंना, असा त्यांचा आरोप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, मनोज जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी चालवतात, त्यांना स्वतः पुढून कॅमेरा जायला नको असं वाटतं. मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम ते सूत्र पद्धतीने करतात. जरांगे एवढं निसाक आहे, मला म्हणायचं नाही हिंसा झाला पाला, तुम्हाला सांगतो जरांगे इतकं निसाक आहे की त्यानं स्टेजवर माझ्या आयुष्यात बघलं नाही की मी हगलो की नाही पॅन्ट मध्ये, म्हणून त्यानं पॅन्ट वर करून दाखवली, पॅन्ट काढून हाताने अशी अशी फडकून दाखवली. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच असं पाहिलं नाही. कारण ग्रामीण भागातला माणूस हा अत्यंत, तुम्हाला सांगतो, इज्जत विनय संपन्न असतो. तो तुम्हाला सांगतो मांडी सुद्धा उघडी पडू देत नाही. यानं चड्डी काढून, म्हणजे ते काय पॅन्ट काढून, हे पिवळं हगल्याचं प्रतीक नसून हे पिवळं जे आहे काहीतरी लागल्याचं आहे हे दर्शवणारं एवढं तुम्हाला सांगतो बरबटलेलं आहे. ते त्याला प्रसिद्धीचं बरबटले, पण ह्याच्यासाठी पाहिजे की त्याची दुकान चालती ना हो. रेती कोण मोजल हो, रेती तर मोजावं लागेल की नाही हो, किती बराच आहे. त्याच्यामुळं कोण आहे ते संजय लाखे पाटील, मला काही त्यांचं काही म्हणजे फार माहिती नाही, अननोन माझ्यासाठी माणूस आहे. आणि ते मला असं वाटतं की ते आपसातल्या लिडरशिपचं एकूण भांडण असेल, त्या छोट्या लोकांच्या भांडणात मला पडायचं नाही. परंतु ज्या प्रकारे राधाकृष्ण विखे पाटलांची भूमिका आहे ही वादित आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेच्या बाबतीत मला स्पष्ट सांगायचं आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे त्या समितीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन अध्यक्ष असू शकत नाही. 1. 2. राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून स्थिर स्थावर राहू शकतात का, असा सुद्धा माझा मुद्दा आहे. त्याचं कारण आहे की ज्या प्रकारे राधाकृष्ण विखे पाटीलवर गुन्हा दाखल, म्हणजे क्रिमिनल प्रॉसिक्युशन झालं, अत्यंत गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, कर्ज वितरण योग्य बोगस अशा प्रकारचं, त्याचबरोबर त्या सगळ्या म्हणजे याला कशा प्रकारे बोगस पद्धतीने ऍडजस्ट केलं, सेटल केलं, किंवा जे काही आर्थिक प्रकरण आहे, आर्थिक अर्थकारणावरलं फसवणूक म्हणून, ह्या सगळ्या बाबी न्यायालयाने जे आहेत नोंदित केलेल्या आहेत आणि FIR झालेला आहे. आणि त्यामुळं अशा प्रकरणामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, जस्ट बिकॉज यू आर मराठा, तुम्हाला जामीन घेणं आवश्यक आहे की नाही, की तुम्हाला भीतीच नाही आहे कायद्याची. त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, मला दुसरा उपप्रश्न आहे त्याच्यामध्ये, राधाकृष्ण विखे पाटील जर एक न्याय, ज्या प्रकारे स्टॅलिन बालाजीच्या प्रकरणात साऊथ मधल्या एका मंत्र्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट आहे की त्या मंत्र्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने, माननीय न्यायमूर्ती ओक ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात होते, त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या पॅरेग्राफ नंबर 5 आणि 6 मध्ये नमूद केलेलं आहे की तुम्ही हे म्हणताय की म्हणजे तुम्ही राजीनामा दिलेला आहे म्हणून तुम्ही जामिनीस पात्र आहात, कारण तेही मंत्री होते, अशाच प्रकारचं पैशाचं प्रकरण होतं, आणि मग तुम्ही पुढेही पॉवरफुल पोझिशनला बसणार नाहीत, ज्याच्यामुळे इव्हिडन्स धोक्यात येणार नाहीत, म्हणून तुम्हाला लिबर्टीच्या बाबतीत विचार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो का ती सबब म्हणजे मंत्रीपदावरून पाय उतार होण्याची किंवा एक्झिक्युटिव्ह पोझिशनवरच न जाण्याची, म्हणजे कुणाला राधाकृष्ण विखे पाटलाला लागू होत नाही का, कारण त्यांचे पैसेवाले आहेत, कारण ते काँग्रेसी लाईन मधून आलेले आहेत, कारण त्यांच्याकडे म्हणजे खूप साधन सामुग्री आहे, कारण ते मराठा आहेत, कारण ते मसल पॉवरवाले आहेत. त्यामुळं हे यांना एक न्याय आणि माझा भटका माझ्या हाडा मासाचा, आमच्या हाडा मासाचा, आमचा धनंजय मुंडेला कुणीतरी तुमच्या मीडिया समोर येऊन 2 कीटकनाशकाच्या बॉटल दाखवतंय आणि धनंजय मुंडेला तुम्ही पाय उतार व्हावं लागतंय जस्ट बिकॉज की रिंगण केलं जात आहे मराठा आमदारांचं. मराठा आमदार दबाव निर्माण करतात, त्याच उलट भुजबळ साहेबांना सुद्धा तशाच प्रकारे पाय उतार करायला लावतात. म्हणजे मराठ्यांच्या बाबतीत किती गंभीर गुन्हा झाला, त्यांचे आमदार जास्त, मंत्री जास्त, म्हणून त्यांना पाय उतार व्हावं लागत नाही, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे निकष लागू पडत नाहीत. आणि निकष कोणाला लागू पडतात, मग ते माळी समाजाला लागू पडतील, मग ते वंजारी समाजाला लागू पडतील, मग ते धनगर समाजाला लागू पडतील, यांना लागू पडतील. आता गॅझेटरच्या बाबतीत आहे तसंच आहे, म्हणजे मराठ्यांना गॅझेटर लागू आणि मग भटक्या विमुक्तांना गॅझेटर लागू नाही, म्हणजे त्यांची काळजी नाही का. हे सगळं तुम्हाला सांगतो एक कुभांडीत आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे जी वादित भूमिका आहे, मग न्यायमूर्ती संदीप शिंदेची असेल
किंवा यांची असेल, कुणाची, राधाकृष्ण विखे पाटलाची, मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदेने तरी जाहीर करावं ते मागासाहेब नाहीत म्हणून. त्यांच्या नोंदींच्या आधारे त्यांना आरक्षण देण्यात आलं, म्हणजे त्या म्हणून शिफारस केली शासनानं GR काढून. ह्याच्यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते? आणि त्याच्या पुढची अत्यंत गंभीर गोष्ट मला सांगा, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही जरांग्याच्या प्रकरणामध्ये समाज कल्याण मंत्री नसताना सुद्धा बडेजाव करून घेता. म्हणजे जातीवर आधारित काम करायचं का की मंत्रालयावर आधारित काम करायचं? राधाकृष्ण, तुम्हाला बोलावं लागेल, प्रश्न विचारले जातील. आणि म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्या प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका मागासवर्गीय मंदिरामध्ये सेवा करणाऱ्या अनुसूचित जातीच्या माणसाचं मुंडकं कापलं आणि तो पुजारी होता मराठा समाजाचा, त्याच्या घरच्या लेकराला नोकरी देण्याची तुम्हाला दृष्टी तुमच्या डोक्यात पडली नाही? ही कोणती दळभद्री विचार आहे? तुम्ही जरंगेची पायपीट करायला समाज कल्याण मंत्र्याच्या अगोदर तुम्ही पोहोचता, जस्ट बिकॉज यू आर मराठा अँड जरंगे इज मराठा. परंतु तुम्ही आतापर्यंत ज्या गावामध्ये मुंडकं कापलंय मागासवर्गीय माणसाचं तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, परंतु तुम्ही त्याच्या घरी गेलात का? का तर तो अनुसूचित जातीचा आहे, का तर तो मागासवर्गीय. आजही तुमच्या डोक्यात अस्पृश्यता आहे का? कारण तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही गंभीरपणे माफी मागा आणि त्या माणसाच्या, अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी जाऊन त्याची विचारणा करा. अगोदर तुम्ही त्या अनुसूचित जातीच्या माणसाच्या घरी, जो माणसाचा खून झाला अत्याचारात, मराठा पुजाऱ्याने अत्याचार करून खून केला, त्याच्या घरी आधी नोकरी द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोकऱ्यांचा विचार करा. अन्यथा तो शासन निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात चॅलेंज करू. तुम्ही जरांगे पाटील काल देखील म्हणत होता की जरांगे पाटील यांची निवड करण्यात आली ती योग्य नाहीये, त्याचा राजीनामा घेण्यात यावा. म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून यांची निवड करण्यात आली की मराठा समितीसाठी योग्य नाहीये का? निर्णय चुकला का? बघा काय झाले तुम्हाला सांगतो. अलीकडल्या काळात जरंगे नावाची जी खाज निर्माण झाली, विचाराची जी खाज आहे, गुदगुद 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 होती बघा खाज, माहिती आहे तुम्हाला? गुदगुद 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 होती बघा खाज. ही जरंगे नावाची जी खाज झाली ना विचाराची, या खाजानं काय केलं, एवढा जातीवाद वाढवला की जर एखाद्या समितीवर जर प्रमुख म्हणून दुसऱ्या समाजाचा माणूस पाठवला, ओबीसी पाठवला, तर ते बिलकुल चालणार नाही. तुम्हाला सांगतो चारित्र्य संपन्न, म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही बघितलं असेल की चंद्रकांत दादाबद्दल हा किती खालच्या भाषेत बोलला. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्यातले त्यात त्याला म्हणजे मराठा लिडरशिप, डॉमिनंट लिडरशिप पाहिजे. चंद्रकांत दादासारखं क्लीन कॅरेक्टर माणसाची लिडरशिप त्याला म्हणजे काय ते मराठा आरक्षण काय उपसमितीमध्ये ती सुद्धा एक्झिक्युटिव्ह पोझिशनला चालत नाही. आणि मग कोण पाहिजे? तर तुम्हाला सांगतो जे पॉलिटिकली म्हणजे काय डॉमिनंट, पॉलिटिकली डॉमिनंट. आता मला माहित आहे की त्या समितीमध्ये आणखीनही काही लोक आहेत, परंतु त्या लोकांना जेवढं बोललं तेवढंच ते येऊन आपलं मत व्यक्त करतात. कारण ते जर काही बोलले, समजा आता उदय सामंत, आपण उदय सामंतांची एक भूमिका बघितली असेल जरंगेच्या आंदोलनाच्या आधी की ओबीसींवर अन्याय होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. परंतु ही जर माणसं बोलली उदय सामंतांसारखी की नाही हे म्हणजे स्पेस आहे, हे खऱ्या सामाजिक मागासल्या लोकांसाठीच हे आरक्षण आहे, तर ताबडतोब बोट पुढे होणार आणि म्हणणार की हे तर अमुक जातीचं आहे, हे तर अमुक जातीचं आहे, म्हणून हा मराठा विरोधी आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की बिगर मराठा मुख्यमंत्री असते तेव्हा काय होते. आणि म्हणून ही जी खाज आहे जरंगे नावाच्या विचाराची, जी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी किंवा उद्धव या सगळ्या विपक्षातल्या राजकारणातून निर्माण केलेली म्हणजे गुदगुदी म्हणणार नाही खाज, या खाजेच्या कारणानं जे आहे त्या समित्यांवर म्हणजे हे जे लिडरशिप आजकालची जी ही मी मला फाटकी तुटकी म्हणायची नाही, यांच्या मतानुसारच तशा प्रकारचे लोक तिथं बसवले जातात. जरांगे पाटील म्हणताय की माझ्या आरक्षणावर कोणी चॅलेंज केला तर मी त्यांच्या जे पूर्वीचे आरक्षण आहे ते सगळे आरक्षण काढतो. अशा प्रकारचं त्यांच्याच विचाराने तो GR काढण्यात आला, त्यांचं समाधान करण्यात आलं. बघा त्याचा काय विचार आहे मला माहित नाही, त्याला विचारच नाही. ते तुम्हाला तुम्हाला सांगितलं मिट्टू पपी दे, तुम्ही काय सांगायले पोपट. तुम्हाला सांगतो त्याला काय विचार आहे मला सांगा तुम्ही.
खाणून पाडून महिलांचा अपमान, जातीय अपमान करणं हे त्याचा विचार आहे आणि तो त्याला पुरवला जातो. ती त्याला तुम्हाला सांगतो हार्ड डिस्क दिली, ती हार्ड डिस्क त्याच्यात टाकली जाते आणि तो त्या हार्ड डिस्क प्रमाणे बोलत राहतो. तुम्हाला सांगतो ह्या म्हणजे जरंग्याच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो जरंग्याला ही 12 खडी सुद्धा आरक्षणाची माहित नाहीये. 12 खडी सुद्धा आरक्षणाची जरंग्याला माहित नाहीये. त्याच्यामुळं ज्याला 12 खडी माहित नाही, एबीसीडी आरक्षणाची माहिती नाही, तो जरंग्या तू आम्हाला सांगायला लागलास की मी 94चा GR चॅलेंज करतो. अबे जरंग्या 94चा GR चॅलेंज करणाऱ्या जयश्री पाटलांना सांगितलं की मंडल कमिशन ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झालं होतं, मंडल कमिशन लॉ सेटल झालेला आहे. त्याच्यामुळं मला तुमच्या पत्रकारांना मला साधा प्रश्न आहे, कुंभार भाऊ आज सुद्धा गाडगे मडके बनवतो की नाही आणि तो लीद आणून माती अशी कालवतो की नाही? माझा जो लोहार भाऊ आहे आजही अशा पालामध्ये भाता चालवतो की नाही? माझा जो वडार भाऊ आहे आज सुद्धा असे दगड फोडतो की नाही? वर ऊन तळतळत राहतंय. आजही माझा कैकाडी भाऊ गोण्या भरून म्हणजे याच्यावर काय म्हणतो गाढवावर रेती घेऊन जातो की नाही? मला सांगा. माझा आजही तुम्हाला सांगतो गोसावी भाऊ तुम्हाला कसा भेटतो, आजही माझा मसनजोगी भाऊ कसा भेटतो. अशा प्रकारचं सामाजिक अपंगत्व मागासले पण माझ्या मराठा भावांमध्ये एक दाखवा, एक शिल्लक एक दाखवा, एक 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 एक. त्याच्यामुळं हा माणूस विचारानं दळबद्री आहे, याला कायद्याचीच माहिती नाही. त्याच्यामुळं याला कुणीतरी सांगते, याला कुणीतरी सांगितलं तू म्हण 95 चॅलेंज करतो, तू म्हण की आपलं सुटलं, मी 95 चॅलेंज करतो, मी 95 चॅलेंज करतो. याला काय माहिती 95 मध्ये काय लिहिलेलं? विचारा बरं तुम्हीच पत्रकारांनी त्याला दुसरा प्रश्न विचारा. त्याला म्हणा बरं मंडल म्हणजे काय? मंडल म्हणजे काय? त्याला मंडल म्हणजे माहित राहणार. त्याला मंडळ म्हणल्याच्या नंतर ते आमच्या जालन्याच्या भाषेमध्ये आमचे गवळी भाऊ हिंदी बोलत असत, मंडल बोलतो गणेश मंडल, मंडल बोलतो गणेश मंडल. त्याला हे इतकं तुम्हाला सांगतो विचारानं तुम्हाला सांगतो इतकं परिपक्व आहे ते, इतकं परिपक्व आहे ते. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये बोबोच आहे, वैचारिक बोबोच आहे.